नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या भाद्रपद महिना सुरू आहे आणि म्हणजेच मराठी वर्षातला 6वा महिना म्हणजे भाद्रपद महिना होय. तर या महिन्यामध्ये गौरी गणपतीबरोबरच पितृपक्षाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि या पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवडा असं सुद्धा काही ठिकाणी ओळखलं जातं किंवा महालयसुद्धा म्हटलं जातं. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर याचं योग्य कारण काय आहे आणि पितरांना तृप्त करण्यासाठी आपण कोणते उपाय करावे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, पितृदोष हा देव कोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितृ कोपले तर घरात दुष्काळ पडेल. आजारपण येणं, विनाकारण चिडचिड होणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊन न देणे असे त्रास बऱ्याच वेळा आपल्याला झालेले दिसून येतात. एखादा भ्रमिष्ट होतो तर मूल होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला प्रखर पितृदोष असल्यामुळे अपंग मुलं जन्माला येतात किंवा मुलं नीट त्यांच्याशी वागत नाहीत, आई वडिलांचं ऐकत नाहीत इत्यादी त्रास जर तुम्हाला होत असतील तर त्यामुळं प्रत्येकानं न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावानं श्राद्ध करावं. या काळामध्ये पूर्वजांचं स्मरण करून त्यांची पूजा करावी, त्यांच्यासाठी श्राद्ध करावं. तर हा काळ कोणता आहे बघा. 18 सप्टेंबर बुधवार 2024 या दिवशी महालयारंभाला सुरुवात होणार आहे, म्हणजेच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. ते 2 ऑक्टोबर 2024 वार आहे बुधवार. या सर्व पितृ अमावस्या या दिवसांपर्यंत आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ काही पूजा किंवा श्राद्ध करणं खूप गरजेचं असतं. तर काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वच पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतात का नाही अशी त्यांची अपेक्षा असते आणि ते पाहत असतात. त्यामुळे यापैकी काही केल्यानं ते तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद देऊन परत जातात. तर जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असं सुद्धा मानलं जातं, ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या वाडवडिलांसाठी श्राद्ध आवश्यक करायला हवं. श्राद्ध करायला जमत नसेल तर काय करायचं, तर नदीच्या पाण्यातही भात सोडला तरी चालतो किंवा अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. जे काही तुम्ही अन्न घरी बनवत असाल ते अन्न तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे. मागील 2 पिढ्यांचंही स्मरण करायचं आणि पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. तर ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात, तेव्हा वावरत असतात. तसंच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्वनीय यश अपयश पाहत असतात आणि त्यांचं स्मरण ठेवून श्रद्धानुसारच अन्नदान करतात. त्यांचं कल्याण होतं. तसंच मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्या आसपास वावरत असतात. आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान करावं आणि गाईला सुद्धा घास द्यावा. आता काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असतं, त्यांचं घर, मालमत्ता, पैसे हडप करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे किंवा एखाद्याचं फसवणूक करून त्या अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी आणि औषधांपासून तडफडून मरण येणं अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात आणि ते सर्व पुढील काळामध्ये जन्म झालेल्या पिढींपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. म्हणून घराण्यात एखादा पाण्यात व्यक्ती बुडून मेला असेल किंवा एखाद्याला पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेलं असतं, त्यामुळं आत्महत्या केलेली असते, तेव्हा एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झालेला असेल तर अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावं लागतं आणि हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आपले आडवे येतात, म्हणून आपल्या प्रगतीला खीळ बसत असतो. प्रामाणिक माणसाचं अंतरंग पितरांना दिसतं, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितृ प्रसन्न असल्यास त्याची भरभराटही होऊ शकते. आता जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणं काय आहेत ते आपण पाहूयात. जर शरीराला असाध्य रोग असा, रुद्रवणे, घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे किंवा विषारी सर्प चावणे,
किंवा मन शरीर रचना आणि मन अशांत असणे, तसंच भीती वाटणे, बडबडणे, भास होणे किंवा काय होणे बघा, नदी किंवा समुद्र पाहून भीती वाटणे, वाईट स्वप्न पडणे, निद्रानाश होणे, रात्री अचानकपणे घाबरून उठणे, पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार यात अडथळा येत राहणे किंवा कामामध्ये मन न लागणे आणि अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारची कारणं जर तुम्हाला दिसत असतील किंवा घराला पाणी पुरवठा न्यून होणे किंवा तुम्हाला संतती प्राप्त न होणे, घरात शुभ कार्य न ठरणे, लग्न कार्यामध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येत राहणे, ही आहेत पितृदोषाची लक्षणं. तर परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूतप्रेताचा त्रासाचा वगैरे अनुभव येणे, या अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला जर पाहायला मिळत असतील तर यावरती तुम्हाला काही उपायसुद्धा करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत ते आता आपण पाहूया. पितृपक्षामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायला लागतं. स्मरण करावं सर्वप्रथम. जर तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजेच पिंडदान वगैरे अर्पण केलं तर तुम्हाला या पक्षामध्ये ब्रह्मचर्य नियमांचं पालन करावं लागतं. तसंच पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुलं, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे पितृपक्षामध्ये दररोज स्नान करतो आपण तेव्हा स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावं. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावं. मग ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. असं मानलं जातं की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोचतं. आता पूर्वजांचं श्राद्ध जे आपण करणार आहोत ती वेळ बघा काय आहे. तर पूर्वजांचं श्राद्ध सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 या वेळेमध्ये करावं. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात, म्हणून या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमालाला जल अर्पण करावं. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असं मानलं जातं. तर नियम काय आहेत बघा या पितृपक्षामध्ये. तर या पितृपक्ष जेव्हा चालू असतो त्या पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादीचं सेवन करायचं नाही. ते निषिद्ध मानलं जातं. या काळामध्ये आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा कधीही आपण अपमान करायचा नाही. त्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल किंवा उटणं लावायचं नाही, कारण याला सुद्धा सक्त मनाई असते. या काळामध्ये कोणतंही धार्मिक किंवा शुभ कार्य जसं की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण विधी इत्यादी करू नका, कारण पितृपक्षाच्या काळामध्ये अशा गोष्टी करणं अशुभ मानलं जातं. तसंच अखंड 5 वर्ष घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण, नागबली, त्रिपिंडे 3 पिंडांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लागतं. ते नियमित श्रद्धांजली करावीत. त्यांना पितरांच्या संतोषाने आयुष्य, कीर्ती, धन, पुत्र, संसार, सुख इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. मैत्रिणींनो, आपल्या कुलाचे नित्यरक्षक हे पित्र असतात. त्यामुळं पितरांच्या तृप्तीनं अधिक सुखाचा आपल्याला लाभ होतो आणि पितरांच्या आशीर्वादानं आध्यात्मिक प्रगती, अनिष्ट देवतांची कृपा यामुळं प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाहीत आणि म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवतांना आणि नंतर इष्टदेवतांची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे पारलौकिक सुख देण्यासही मूळ पित्रच कारणीभूत असतात. आता या 4 वस्तूंची खरेदी करण्यास सक्त मनाई असते या पितृपक्षामध्ये बघा. तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल हे शनिग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि ते तिखट असतं. याचा अर्थ पितृपक्षामध्ये ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावरती पडतो आणि असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सतत संघर्ष निर्माण होऊ शकतो.
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे झाडू. धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि या दिवशी ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केलं जातं. म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये ते कधीही खरेदी करू नये. मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये. पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचं तेल किंवा मीठ दानासाठी द्यायचं असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही, फक्त स्वतःसाठी ते खरेदी करायचं नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे सोनं. पितृपक्षामध्ये सोनं खरेदी करू नये, कारण पितृपक्षामध्ये सोनं खरेदी करण्याचं शुभ काम करू नये. पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रीमध्ये सोनं खरेदी करू शकता, कारण पितृपक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य वर्ज्य मानलं जातं. नवीन कपडे खरेदी करावे का? तर पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणं सुद्धा वर्ज्य मानलं जातं, कारण पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना वस्त्रदान केलं जातं. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही. तुम्ही दान करण्यासाठी मात्र कपडे नक्कीच खरेदी करू शकता. यावेळी तुम्हाला अन्न आणि वस्त्र दान केल्यानं पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. तर तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. पितृपक्षाच्या काळामध्ये बघा, नवीन घर, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येतं. यात कोणतीही मनाई नाही. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असं मानलं जातं. आता प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या गोष्टी मानण्यात येतात. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे आणि या काळामध्ये काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळामध्ये बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचं स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंबसुद्धा करतात. पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे आणि श्राद्ध करणे सुद्धा अनिवार्य आहे. तर यामुळे आपले जे काही पितृदोष आपल्याला लागला असेल तो निघून जातो आणि आपल्या पितरांना तृप्त केल्यामुळं आपल्या प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन आपल्या कामामध्ये यश मिळत जातं. तर मैत्रिणींनो, धन्यवाद. आजची ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.